तर दुसऱ्या बाजूला विषारी दारूमुळे हडपसरमधील 62 वर्षीय सुनंदा साबळे यांनी आपले 3 नातेवाईक गमावले। विषारी दारू प्यायल्यामुळे सुनंदा साबळेंचे 2 भाऊ आणि बहिणीच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। तर गणेश जगननेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सरकारने दारूबंदी करावी अशी मागणी सुनंदा साबळे यांनी केली आहे। गेल्या 40 वर्षांपासून त्या पांढरेमळा परिसरात राहत आहेत। दोन चुलत भाऊ, एक बहिणीचा मुलगा आणि चौथा चुलत भाऊ आता सध्या ससूनमध्ये ॲडमिट आहे। येतात पोलिस, झालं रेट मारतात, 10 मिनिटं धंदा बंद होतो की पुन्हा चालू होतंय। दारू बंद केली पाहिजे, बाकी काय मागणी नाही आमची सरकारकडे। आम्हाला खायला नसू द्या, आम्ही भीक मागून खाऊ, पण दारू बंद झाली पाहिजे। सरकार काय आम्हाला खायला देणार नाही। तर दुसऱ्या बाजूला विषारी दारूमुळे हडपसरमधील 62 वर्षीय सुनंदा साबळे यांनी आपले 3 नातेवाईक गमावले। विषारी दारू प्यायल्यामुळे सुनंदा साबळेंचे 2 भाऊ आणि बहिणीच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। तर गणेश जगननेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सरकारने दारूबंदी करावी अशी मागणी सुनंदा साबळे यांनी केली आहे। गेल्या 40 वर्षांपासून त्या पांढरेमळा परिसरात राहत आहेत। दोन चुलत भाऊ, एक बहिणीचा मुलगा आणि चौथा चुलत भाऊ आता सध्या ससूनमध्ये ॲडमिट आहे। येतात पोलिस, झालं रेट मारतात, 10 मिनिटं धंदा बंद होतो की पुन्हा चालू होतंय। दारू बंद केली पाहिजे, बाकी काय मागणी नाही आमची सरकारकडे। आम्हाला खायला नसू द्या, आम्ही भीक मागून खाऊ, पण दारू बंद झाली पाहिजे। सरकार काय आम्हाला खायला देणार नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।